ताई. नंतर काल हो त्या हो. ताईंनी वाचलं. ताईंनी काल 306 सांगितलं होतं. हा ताई. 367 63 झाले ते. हा 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 367 367 ठीक झाले. आहे. हा ठीक आहे. तेच म्हटलं 306 नाही. करत आहे सुरू, 367. हरकत नाही. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण सर्वांना. मग तेथे अथवा स्वर्गी, मग येथे अथवा स्वर्गी, जेथ जेथ जैसे देह आपंगी, तेथ तैसेची पुढती पांगी मनाधिक. त्याप्रमाणे हे धनंजया, जीव देहाला सोडून गेला म्हणजे आपल्या बरोबर 5 ज्ञानेंद्रिये व 6वे मन यांना घेऊन जातो. जैसा मालवलिया दिवा प्रवेशी जाय पांडवा, मग उजळीचे तेथ ते धवा तैसाची फाके. मग जेथे अथवा स्वर्गलोकात ज्या ज्या ठिकाणी जीव देहाचा स्वीकार करतो, त्या त्या ठिकाणी मनाधिक 6 इंद्रियांचा पुन्हा पसारा घालतो. अर्जुना, दिवा मालवल्यावर तो जसा आपल्या तेजासह नाहीसा होतो, तसाच तो फिरून लावल्यावर आपल्या तेजासह फाकतो. तर अर्जुना, अज्ञानाच्या दृष्टीला परी ऐसेचिया रहाटी, अविवेकाचिये दिठी, एतुले हे किरीटी गमेची गा. अर्जुना, दिवा मालवल्यावर तो जसा आपल्या तेजासह नाहीसा होतो, तसाच तो फिरून लावल्यावर आपल्या तेजासह फाकतो. तर अर्जुना, अज्ञानाचे दृष्टीला अशा प्रकारे जीवाचे सर्व कर्तव्य आहे असे वाटते. जे आत्मा देहासी आला आणि विषयो येण्याची भोगिला, अथवा देहोनी गेला हे साचची मानती. कारण आत्माच या देहामध्ये आला आणि यानेच विषयांचा उपभोग घेतला, अथवा तोच हा देह सोडून गेला हेच खरे असे ते लोक मानतात. एरवी येणे आणि जाणे, का करणे हन भोगणे, हे प्रकृतीचे तेने मानियले. एरवी जन्म घेणे अथवा मरणे, किंवा क्रिया करणे अथवा विषयांचा उपभोग घेणे हे प्रकृतीचे धर्म आहेत, पण त्यांनी हे आत्म्याचे मानले आहेत. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं, विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः, यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं, यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसाः. देहापासून वियुक्त होणारा किंवा देहामध्येच असणारा, शब्दादी विषयांचा उपभोग घेणारा अथवा सुखदुःखादिकांनी युक्त असणारा जो जीव, त्याचे सत्स्वरूप मूळ जनांना दिसत नाही. ज्यांना ज्ञानचक्षु आहेत त्यांना दिसते. यत्न करणारे योगी आपले ठिकाणी स्थिर असलेल्या जीवाला पाहतात, आणि जे शास्त्र संस्कार रहित व अविचारी आहेत त्यांना यत्न करून हे जीवाचे स्वरूप दृष्टीस पडत नाही. परी देहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलमे, तिये चळवळेचे निलोभे आला म्हणती. परंतु लहानसा देह समोर पाहिल्यावर त्यात चेतना आल्यावर जी चळवळ दृष्टीस पडते, त्या चळवळीच्या योगाने तो जन्मास आला असे म्हणतात. तैसेची तया संगती, इंद्रिये आपलाला अर्थी वर्तती, तया नाव सुभद्रापती भोगणे जया. त्याचप्रमाणे हे सुभद्रापते, त्याच्या संगतीने
इंद्रिये आपापले विषय सेवित असता जीव उपभोग घेतो असे म्हणतात. पाठी भोग क्षीण आपैसे, देह गेलिया ते न दिसे, तेथे गेला गेला ऐसे बोभाती गा. अरे, शरीर क्षीण होऊन भोग घेणे आपोआप राहिल्यावर देह पडून नाहीसा झाला म्हणजे जीव गेला म्हणून हाका मारतात. पै रुखू डोलतू देखावा, तरी वारा वाजतू मानावा, रुखू नसे तेथे पांडवा नाही तो गा. हे पांडवा, झाड हलत असले म्हणजेच वारा वाहतो आहे असे समजावे आणि तोच वृक्ष हलेनासा झाला म्हणजे वारा नाही असे समजावयाची की काय. का आरसा समोर ठेविजे आणि आपण पे तेथ देखिजे, तारी ते धवाची झाले जाणिजे कायाधी नाही. किंवा आरसा समोर ठेवून आपले रूप त्यात पाहिले म्हणजेच आपण आहो असे मानावे. तर आरशात पाहण्याचे अगोदर आपले रूप नव्हते की काय. का परता केलिया आरसा, लोपू झाला दया आभासा, तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा. अथवा तो आरसा बाजूस केल्यावर आपल्या रूपाचा लोप झाला म्हणून आपण या जगातून नाहीसे झालो असा निश्चय करावयाचा की काय. शब्द तारी आकाशाचा, परी कपाळी पिटे मेघाचा, का चंद्री वेगू अभ्राचा आरोपीजे. आकाशात होणारा गडगडाट हा जरी खरोखरी आकाशापासूनच होतो तरी तो मेघापासून होतो असा लोक त्यावर आरोप घेतात. अथवा ढग आत्मा आत्म्याच्या ठाई, देखिजे देहीचा धर्मू देही, ऐसी देखणे ते पाही आन आहाती. या शरीरात आत्मा आपल्या ठिकाणीच असून देहाच्या धर्मास पाण्याची पिशवी आहे असे ज्ञानाच्या प्रकाशाने पाहून ज्याचे डोळे त्यात गुंतत नाहीत, त्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूत पुष्कळ ढग आले तरी त्यातून सूर्याचे किरण बाहेर आल्याशिवाय राहत नाहीत. तैसी विवेकाचे पैसे, जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे, ते ज्ञानीये देखती ऐसे आत्मया ते. त्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रभेने ज्यांची स्फूर्ती स्वरूपाच्या ठिकाणापर्यंत पोहोचली आहे ते ज्ञानी आत्मा हा अकर्ता आहे असे मानतात. जैसे तारांगणी भरले, गगन समुद्री बिंबले, परी ते तुटोनी नाही पडले ऐसे निवडे. ज्याप्रमाणे नक्षत्रांनी भरलेले आकाश प्रतिबिंब पडल्यावर समुद्रात दिसले म्हणून ते वरून गळून खाली समुद्रात दिसते ते प्रतिबिंब खोटे आहे, त्याप्रमाणे देहात असलेला जीव हा आत्माच आहे. खळाळाच्या लगबगी, फेडोने खळाळाच्या भागी, देखिजे चंद्रिका का उगी चंद्री जेवी. लाटांच्या सपाट्यात चंद्राचे तुकडे तुकडे झालेले दृष्टीस पडतात, परंतु तोच चंद्र पाहू गेले असता आपण जागीच कायम आहे. का नाडरची भरे शोषे, सूर्य तो जैसा तैसाची असे, देह होता जाता तैसे देखती माते. किंवा खळाळाच्या लगबगी, फेडोनी खळाळाच्या भागी, देखीजे चंद्रिका काउगी चंद्री जेवी. लाटांच्या सपाट्यात चंद्राचे तुकडे तुकडे झालेले दृष्टीस पडतात, परंतु तोच चंद्र पाहू गेले असता आपले जागीच कायम आहे. का नाडरची भरे शोषे, सूर्य तो जैसा तैसाची असे, देह होता जाता तैसे देखती माते. किंवा डबक्यात पाणी साचल्यावर ज्यात सूर्य दिसतो व तेच पाणी आटल्यावर तो दिसत नाही, परंतु सूर्य पाहू गेले असता आपल्या ठिकाणीच असतो. त्याप्रमाणे देह उत्पन्न झाल्यावर व नाहीसा झाल्यावर मी उत्पन्न होत नाही व मरतही नाही अशा दृष्टीने जे मला पाहतात. घटमठ घडले, तोची पाठी मोडले, परी आकाश ते संचले असताची असे. मातीचे घट अथवा मठ तयार करून पुन्हा जरी मोडून टाकले तरी त्या घटमठात
दिसणारे आकाश हे जसेच्या तसेच कायम असते. कैसे अखंडे आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते, हे देहची होते जाते जाणती पुढे. त्याप्रमाणे अखंडची आत्मसत्ता त्या सत्तेच्या आधारावर अज्ञान दृष्टीने देह होतात व जातात असे दिसते. चैतन्य चढे ना ओहटे चेष्टवी ना चेष्टे, ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती ते. आत्मा हा वाढत नाही व ओहोटही पावत नाही, चेष्टा करवित नाही व करीतही नाही. हे ज्यांना यथार्थ आत्मज्ञान झाले आहे तेच जाणतात. आणि ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमागुही उगाना होईल, सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता. आणि ज्ञान प्राप्त होईल, बुद्धी परमाणूंचाही जाडा घेईल व तो सकळ शास्त्रात निपुण होईल. परी ते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती न रिगे मानसी, तरी सर्वात्मका मनसी नव्हेची भेटी. परंतु इतका शास्त्र संपन्न होऊनही जर त्या मनुष्याच्या मनात वैराग्याचा लेश नसला तर सर्व व्यापक असा जो मी, त्या माझी भेट त्याला होणार नाही. पै तोड भरो का विचारा आणि अंतःकरणी विषयासी थारा, तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. त्याचप्रमाणे सर्व शास्त्रे जरी मुखोद्गत असली आणि अंतःकरणात जर विषयांचे चिंतन असले तर अर्जुना खचित खचित त्याला माझी प्राप्ती व्हावयाची नाही. हागा वोसन तयांच्या ग्रंथी, काही तुटती संसार गुंती, की परिवसिलिया पोथी वाचिली होय. अरे असे पहा, स्वप्नात ग्रंथ जरी मुखोद्गत झाले तरी त्या योगाने संसारातून मुक्त होता येईल का? किंवा घरात असलेले वडिलोपार्जित ग्रंथ त्याचे पाणी व किंमत कळेल का? तैसा चित्ती अहंते ठावो, जिभे सकळ शास्त्रांचा सरावो, ऐसेही कोडी एक जन्म जावो, परीन पाविजय माते. त्याचप्रमाणे चित्तात अभिमान बाळगून तोंडाने सर्व शास्त्रे जरी जो मी एकच असून प्राणी मात्रा सूर्याच्या ठिकाणी असलेले तेज सर्व जगाला प्रकाशित करते आणि जे अग्नी व चंद्र यांच्या ठिकाणी आहे ते तेज माझे आहे असे समज. तरी सूर्या सकट आगवी, हे विश्वरचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे. तर ज्या सूर्याच्या तेजाने सर्व विश्वरचना दृष्टीस पडते ते तेज सूर्यासकट माझे आहे असे जाण. जल शोषुनी गेलिया सविता, ओलांशू पुरवितसे जे अघवता, ओलांशू पुरवितसे जे माघवता, ते चंद्री पंडुसुता ज्योत्स्ना माझी. हे पंडुसुता, सूर्याच्या तेजाने पाणी शोषण करून घेतल्यावर पुन्हा पृथ्वीस जो ओलावा येतो तो आणणारी जी चंद्राच्या ठिकाणची प्रभा ती माझी होय. आणि दहन पाचना सिद्धी करीतसे जे निरवधी, ते हुताशी तेजो वृद्धी माझीची गा. आणि दहन करणे किंवा पाचन करणे ही जी अग्नीची ठिकाणी असलेली अमर्याद तेजवृद्धी ती माझीच आहे. गामाविश्य भूतानि धारयाम्यहमोजसा, पुष्णामि चौषधिः सर्वः सोमो भूत्वा रसात्मकः. आणि मी या पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या सामर्थ्याने सर्व भूते धारण करीतो व रसात्मक चंद्र होऊन सर्व औषधींचे पोषण करतो. मी रिगालो असे भूतळी, म्हणून समुद्र महाजळी, हे पासूनची ढेंपुळी विरेचिना. मी पृथ्वीमध्ये शिरून तिला आधारभूत झालो आहे, म्हणूनच ही जरी रजकणांची बनलेली मोठी ढेप आहे तरी समुद्राच्या अपार पाण्यात असूनही विरघळून जात नाही.
आणि भूते ही चराचरे हे धरितसे जिये अपारे तिये मेची धरी धरे रिंगोनिया. आणि ही आपल्या पृष्ठ चराचर भूते धारण करते, ती भूते ही मीच तिच्यामध्ये शिरून धारण करतो. गगनी जी पंडुसुता चंद्राचेनी मिसे अमृता भरला जालो चालता सरोवर. हे पांडुसुता, मी आकाशात चंद्राच्या रूपाने जणू काय अमृताचे चालते सरोवरच झालो आहे. तेथोनी फाकती रश्मी कर ते पाट पेलोनी अपार सर्व औषधीचे आगर भरीत असे मी. आणि तेथून चंद्राच्या किरणरूपी ओघाने सर्व वनस्पतींचे पोषणही मीच करतो. ऐसेनी सस्यांदिका सकळा करी धान्य जाती सुकाळा ते अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता. अशा प्रकारे सर्व धान्यादिकांचे पोषण करून व नाना प्रकारच्या धान्यांची समृद्धी करून अन्नद्वारा प्राणी मात्रांचे रक्षण मीच करतो. आणि निपजविले अन्न तरी तैसे कैचे दीपन जेणे जिरुनी समाधान भोगती जीव. आणि अन्न जरी उत्पन्न केले तरी प्राणी मात्रास ते असे कसे पचेल की ज्याच्या योगाने जीवास समाधान होईल. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्यम चतुर्विधम. मी प्राण्यांच्या देहामध्ये शिरून आणि प्राण अपान इत्यादी वायूत मिळून जठराग्नी होऊन भक्ष्य भोज्य लेह्य व चोष्य अशा चतुर्विध अन्नांचे पचन करतो. मनोनी प्राणी जाताच्या घटी करोनी कंदावरी आगिठी दीप्त जठरी ही किरीटी मीची झालो. म्हणून अर्जुना, प्राणी मात्रांच्या शरीरात नाभिकंदावर शेगडी पेटवून जठरामध्ये मीच प्रदीप्त झालो आहे. प्राणापानांच्या जोड भाती फुंका फुंकोनिया हो राती आटित सेनेनो किती उदरा माझी. प्राण व अपान या वायूंच्या जोड भात्याने रात्रंदिवस जो जठराग्नी पेटवून या उदरात किती अन्नांचा मी फन्ना करतो याचा पत्ता नाही. शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे का विदग्धे एवं मिचिगा चतुर्विधे अन्ने पची. कोरडे स्निग्ध शिजलेले व कच्चे असे कसलेही अन्न असले तरी मी त्याचे पचन करतो. एवं मीची आघवे जनावृहिते मीची जीवन जीवनी मुख्य साधन वन्हिनी मीची. आता यापेक्षा माझ्या व्यापकपणाचे नवल तुला काय सांगू, तर तू हे तरी कैसे पावेखे सदा सुखी एके एके तिये बहु दुःखे क्रांत भूते. जसे एखाद्या शहरात एकाच दिव्याने सर्व दिवे लागले तर त्यापैकी काही दिवे प्रकाश करतात व काही करीत नाही, असे कसे होईल. जैसी सगळीये पाटणी एकची दीपे दिवे लावणी झाली कान देखणी उरली एके. अशा प्रकारचे तर्कवितर्क जर तू आपल्या मनात धरीत बसला असशील तर त्याचेही चांगले निवारण करतो, ऐक. ऐसी हन उखी विखी करीत हासी मानसिकी तरी परिसतेही निकी शंका फेडू. हे पहा, सर्वत्र मी भरलेला आहे, ही गोष्ट तर अगदी निर्विवाद आहे, परंतु प्राण्याच्या बुद्धीच्या कल्पनेप्रमाणे मी त्यास भासतो. पै अगवा मीची असे येथ नाही कीर अनारिसे परी प्राणी यांची उल्हासे बुद्धी ऐसा. ज्याप्रमाणे एकाच आकाशध्वनीचे निरनिराळ्या वाद्यांच्या अनुरोधाने निरनिराळे नाद ऐकू येतात. का लोकचेष्टी वेगळाला जो हा एकुची भानू उदयला तो आनानी परी गेला,
किंवा सूर्य एकच आहे, पण तो उगवल्यावर लोकांच्या व्यापारास निरनिराळ्या प्रकारे उपयोगी पडतो. नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजविले आप, तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा. अथवा पाणी एकच असून बीजांच्या निरनिराळ्या धर्माप्रमाणे झाडांमध्ये उत्पन्न होते. निरनिराळे झाडे उत्पन्न होतात, त्याप्रमाणे मी एकच असून निरनिराळ्या प्राण्यांच्या ठिकाणी माझे स्वरूप परिणाम पावले आहे. अगा नेना आणि चतुरा, पुढा निळ्यांचा दुसरा, नेना सर्प झाला येरा सुखा लागी. अरे, एक अज्ञान व एक चतुर अशा दोघा वाटसरूंच्या दृष्टीस दोन सरांचा नीलमण्यांचा एक हार पडला. तेव्हा तो अज्ञानी होता, त्याला तो सर्प असे वाटून भीती उत्पन्न झाली, व दुसरा जो चतुर होता त्याला तो हार आहे असे वाटून सुख झाले. हे असो स्वातीचे उदक, युक्ती शुक्ती मोती व्याळी विख, तैसा असज्ञानासी मी सुख दुःख तो अज्ञानासी. हे असो स्वाती नक्षत्राचे पाणी सारखेच असून ते शिंपल्यात पडले असता त्यांची मोते होतात, व सर्पाच्या तोंडात पडले असता विष उत्पन्न होते. त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत त्यांना मजपासून सुख उत्पन्न होते, व अज्ञानी आहेत त्यांना दुःख होते. आता आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, त्वया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे दडो मैत्री जीवांचे, दुरितांचे तिमिर दावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल ते लाहो प्राणी जाता. वर्षत सकाळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो दयाभूता. चला कल्पतूरचे अर्व, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जय अर्णव विषयांचे. चंद्रमे जे लांछन, मारतंड जे तापहीन, जे सदाही सर्वाही सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी, भजी जो आजी पुरकी अखंडित. आणि ग्रंथोपजी विशिशी लोकी ये, दृष्टा दृष्टो हो. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल ज्ञान पसाय, येणे त्वरे ज्ञान देवो सुखिया झाला. कालपर्यंत आपण बघितलं होतं की या संसारामध्ये जो जीव म्हणून प्रसिद्ध आहे, तर याच्यामध्ये तो माझाच अनादि अंश आहे म्हणून सांगितलं होतं काल. तर हा जो जीव आहे तो एक परब्रह्म स्वरूपच असून आता ह्या जीवाचं काय आहे तर मायाभ्रांतीने तो आपल्याला शरीरापुरताच मर्यादित असा वाटतो. पण जीव हा शरीरापुरता मर्यादित नसून शरीर हे वेगळं आहे आणि जीव हा वेगळा आहे, हा इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ते बघूयात आता. आता जीवाला ज्ञानाचा विषय जेव्हा होतो तेव्हा सर्व व्यवहार आहे तो सर्व जीवलोके म्हणजे संसारामध्ये अडकतो. त्याला उत्पत्ती आणि नाशापर्यंतच्या सर्व क्रिया माहीत होतात म्हणा किंवा येतात, असं त्यांचं सांगणं आहे की जेव्हा आपण जन्माला जातो तर ते शरीराला पूर्ण जन्मतो म्हणजे काय आहे तर फक्त आत्मा जो आहे त्यांनी एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे, त्याला आपण जन्म आणि मृत्यू असं म्हणतो. आणि जेव्हा तो ह्या शरीरामध्ये प्रवेश करतो तर तो शरीरालाच आपण आहोत स्वतः असं तो गृहीत धरायला सुरुवात करतो. आणि गृहीत धरल्याच्या नंतर तो त्या संसारामध्ये म्हणजे त्या जीवलोकामध्ये अडकून जातो पूर्णपणे. आणि जो काही आहे तर ते सगळं स्थूल त्यालाच आपण मनाने काय करतो तो पूर्णपणे त्याच्या स्थूल देहालाच तो आपलं मानतो पूर्णपणे. त्याच्यामध्ये तो पूर्ण 10 इंद्रियांसोबत आणि पूर्ण मनाला बुद्धीला एकत्र करून त्याचे जे भोग आहेत तो भोगायचा प्रयत्न करतो, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी अजून एक सांगितलं की समजा हा जो जेव्हा स्थूल शरीर जे आहे
हे हा स्थूल देह जो आहे सोडून जातो, हा जीवात्मा जो आहे ते स्थूल शरीर सोडून जातो, तेव्हा मग तो काय काय घेऊन जातो, तर काय घेऊन जातो, तर तो स्थूल शरीराला इथे सोडून जातो. तो फक्त 10 इंद्रिये, पंचप्राण, मन आणि बुद्धी ह्या 17 तत्वांना मिळून झालेल्या लिंग देहास तो मात्र घेऊन जातो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे 10 इंद्रिय कोणकोणते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की पहिले 5 जे आहेत हे ज्ञानेंद्रिय सांगितलेले आहेत, आणि नंतरचे जे 5 आहेत त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की त्याच्यामध्ये आपण असं सांगू शकतो की श्रोत आहे, रसना आहे, किंवा हे जननेंद्रिय आहे, गुदद्वार आहे, तोंड, हात, पाय, हे सगळे बाकीचे 5 सांगितलेले आहेत. त्यांना आपण कर्मेंद्रिय असं पण म्हणतो. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, ज्यांनी आपल्याला ज्ञान होतं असे हे 5 ज्ञानेंद्रिय, म्हणजे कान, घसा, नाक, त्वचा, हे झाले 5 आपल्याला ज्ञानेंद्रिय. आणि त्याच्यानंतरचे जे 5 होते त्याला आपण कर्मेंद्रिय असं म्हणतो. ते कर्मेंद्रिय म्हणजे ज्याने आपण कर्म करू शकतो असे. त्याच्यानंतर आपल्याला एक असती बुद्धी, एक असतं मन, आणि पंचप्राण हे सगळे असतात. हे सगळे मिळून 17 तत्व झालेले आहेत. एक मिनिट, किती तत्व आहेत बघा, 17 तत्व झालेले आहेत. आता पंचप्राण म्हणजे आपल्याला फक्त प्राण हा एकच माहित असतो, तर पंचप्राणामध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळे प्राण सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ प्राण आहे, अपान आहे, उदान आहे, व्यान आहे आणि समान आहे. म्हणजे आपण जेव्हा योग करताना प्राण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, प्राण आणि अपान, उश्वास म्हणजे काय, अपान आहे. असे वेगवेगळ्या प्राणाचे त्यांनी प्रकार सांगितलेले आहेत. तर इथपर्यंत हे जे 17 तत्वे आहेत हे आपण तो घेऊन जातो म्हणून सांगितलेले. त्याच्यानंतर आता पुढचं वाक्य सांगितलंय की जीवात्मा कुठेही असला तरी इहलोकात किंवा स्वर्गलोकात तेथे जीवाच्या देह प्राप्त झाला, जन्मला, किंवा जीव त्याला धर्म, मग तो काय करतो की त्यालाच तो धर्म मानतो आणि त्याच्या सुख दुःखाला तो भोगायला सुरुवात करतो. म्हणजे हा अज्ञानी माणूस असल्यामुळे, अज्ञानी जीवात्मा असल्यामुळे काय करतो की जन्म झाला रे झाला की आपल्याला तोच देह जो आहे तोच सगळं काही आहे, आणि त्याच्यासोबतच आपण जे काही सुख दुःख आलेले आहेत ते आपण भोगायला तयार होतो म्हणा, किंवा भोगायला सुरुवात करतो म्हणून सांगितले. आता अज्ञानी लोक आपल्या स्वरूपास पाहत नाहीत. अज्ञानी लोक काय करतात मग की हे जे स्वरूप आहे हे त्यांना कळतच नाही. फक्त आपण जे पाहतो वरवरचं शरीर जे आहे हेच आपलं शरीर आहे, आणि आपण त्यांना काय करतो, भोगायला सुरुवात करतो. पण त्याच्यानंतर सांगितलं की शमदमादीद्वारा परमेश्वर प्राप्तीचा अभ्यास करणारे जे योगी लोक आहेत, म्हणजे शमदमादीद्वारा म्हणजे काय, तर प्रत्येक पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने आपण म्हणू शकतो की आपल्याला फक्त एकच ध्यास लागलेला आहे, आणि तो म्हणजे परमेश्वराचा ध्यास आहे. आणि त्या परमेश्वराचा अभ्यास जो कोणी करत असेल, योगी पुरुष जे असतील, ते काय करतात की आपल्या सूक्ष्म बुद्धीने परमेश्वरास पाहण्याचा प्रयत्न करतात म्हणून सांगितलेलं आहे. की त्या ठिकाणी तो स्थूल शरीर म्हणजे आपलं नाहीच आहे, तर तो सूक्ष्म शरीरावर केंद्रित करतो मन, आणि त्या सूक्ष्म शरीराने परमेश्वरास पाहण्याचा प्रयत्न करतो. पण आता याच्यामध्ये अजून एक मधला प्रकार सांगितलेला आहे त्यांनी, की जे की नुसतं परमेश्वराची लालसा तर करतात, किंवा मग आपण सोंग ढोंग करतो म्हणा, पुस्तकं वाचतो. आता शेवटच्या याच्यामध्ये त्यांनी तेच सगळं सांगितलेलं आहे की त्यांना सगळे शास्त्र हे ते सगळं पाठ आहे, किंवा तो फक्त सांगतो की मला हे येतं, मला ते येतं, मी शास्त्र शिकलो, किंवा असं सगळे जण आहे. पण त्याचं चित्त जे आहे ते शुद्ध झालेलं नाही आहे. ज्या माणसाचं चित्त शुद्ध झालेलं नाहीये, त्यांनी कितीही शास्त्र वाचले असतील, कितीही पुस्तकं वाचले असतील, किंवा त्याला सगळं जरी माहित असेल, तरीही तो काही परमेश्वराला जिंकू शकत नाही किंवा परमेश्वराला पाहू शकत नाही, अशा पद्धतीने यांनी सांगितले आजच्या याच्यामध्ये. अजून कोणाला काही बोलायचं आहे? ताई खूप छान सांगितलं.